नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संदीपान भुमरे यांचा ग्रामपंचायत सदस्य ते खासदार बनण्यापर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास। सन 13 जुलै 1963 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक या गावातील एका अतिशय सामान्य कुटुंबात संदीपान भुमरे यांचा जन्म झाला। संदीपान भुमरे यांना पहिल्यापासून शिक्षणाची जास्त आवड नव्हती, त्यांना राजकारणाची जास्त आवड होती। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला व एक शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। त्यानंतर सन 1988 मध्ये कारखान्यात काम करत असताना संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदा पाचोड बुद्रुक आपल्या गावामध्ये शिवसेना पक्षाची शाखा स्थापन केली। त्याच्याच एका वर्षांनी संदीपान भुमरे यांची पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आणि पहिल्यांदा संदीपान भुमरे ग्रामपंचायत सदस्य झाले। त्यानंतर अवघ्या 3 वर्षात संदीपान भुमरे यांनी पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवलं। शिवाय पुढच्या वर्षी म्हणजे 1993 मध्ये संदीपान भुमरे हे संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले। उपसभापती पदावर राहून संदीपान भुमरे यांनी गावोगावी जाऊन जनसंपर्क वाढवला, तसेच मोठ्या प्रमाणात जनतेला न्याय मिळवून दिला। त्यामुळे पैठण तालुक्यामधील एक मोठा जनसंपर्क संदीपान भुमरे यांच्यासोबत जुळला। सन 1995 मध्ये संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये 43,802 मतं घेत काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा अवघ्या 18,233 मतांनी पराभव केला व पहिल्यांदा पैठण मतदारसंघाचे आमदार झाले। आमदार झाल्यावर संदीपान भुमरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला, तसेच जमिनीवर राहून मोठ्या प्रमाणात जनतेच्या समस्या सोडवल्या। त्यानंतर सन 1999 आणि सन 2004 या दोन्ही पण विधानसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे यांनी एकहाती विजय मिळवला। मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे यांना पराभव स्वीकारावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संजय वाकचोरे यांनी संदीपान भुमरे यांचा पराभव केला। 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा संदीपान भुमरे यांनी हार न मानता जनतेची कामे करणे सुरू ठेवली। त्यामुळे 2014 मध्ये पैठण मतदारसंघातील जनतेने संदीपान भुमरे यांना पुन्हा आमदार केलं। 2014 नंतर 2019ची विधानसभा निवडणूक संदीपान भुमरे यांनी सहजपणे जिंकली। 2019 मध्ये राज्यात शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले। उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात संदीपान भुमरे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आणि संदीपान भुमरे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले। मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षासोबत बंड केलं व 40 आमदार घेत गुवाहाटीला गेले। त्या 40 आमदारांमध्ये एक आमदार हे संदीपान भुमरे सुद्धा होते। पुढे एकनाथ शिंदे साहेबांनी बीजेपी सोबत युती केली व महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार स्थापन केली। महायुतीची सरकारमध्ये सुद्धा संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आणि संदीपान भुमरे यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। कॅबिनेट मंत्री झाल्यावर संदीपान भुमरे यांना मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास केला। 2024 मध्ये संदीपान भुमरे यांना महायुतीतर्फे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। संदीपान भुमरे यांनी 4,76,030 मतं घेत MIM पार्टीचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा अवघ्या 1,34,650 मतांनी पराभव केला व पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झाले।